हाय फ्रेंड्स, आज तर माझ्या घरी महालक्ष्मीचे उद्यापन आहेत. तर उद्यापनाला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हां, ॲक्च्युली मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असतात जे आपण पूजा करतो, महालक्ष्मीचे उपास करतो आणि आज आहे चौथा गुरुवार आणि त्या दिवशी आपण उद्यापन करतो. तर आज मी उद्यापन केलेले आहे. हे बघा, आधी तर देवीचे दर्शन घ्या. मला म्हणजे 25 वर्ष झालेले आहेत की मी हे देवीचे उद्यापन करते आहे. तुम्ही बोलाल तुमच्या लक्षात कसं बरोबर 25 वर्ष झाले. तर ॲक्च्युली असंच बोलता बोलता मम्मीशी एक कॅल्क्युलेशन की लग्नाच्या किती वर्ष आधीपासून मी चालू केलं. तर मग त्यावेळेस मला कळलं की अरे बापरे, हा तर माझा 25वा वर्ष आहे. म्हणजे अचानक मला कळलं आणि खरोखर मी खूप खुश आहे का देवीच्या कृपेने आज 25 वर्ष झाले मी देवीची पूजा करते, आराधना करते आणि देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. तर हीच देवीकडे प्रार्थना आहे की अजून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत देवीची पूजा मी अशीच करत राहावी. तर 25वे वर्ष आहे, त्यामुळे मी माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या महिला आहेत त्यांना बोलवलेलं आहे हळदी कुंकूसाठी. तर ते येणारच आहेत उद्यापनासाठी. तर आज लवकरच सगळं आवरून झालेलं आहे आणि माझ्या मदतीसाठी मम्मी आली आहे. म्हणून माझं जेवणही लवकर झालं, माझं कामही लवकर झालं. ॲक्च्युली मी लग्नाच्या अगोदरपासूनच हे उपास करायची, मम्मी ही करत होती. पण 2000 कधी तर पप्पा कधी 10 मध्ये ना 20 2020 मध्ये माझे पप्पा ऑफ झाले. मग त्याच्यानंतर मम्मीने पूजा नाही करत पण उपास वगैरे ती करतेच. उपास करते ना, उपास करते. तर ती आली तर आमच्या दोघींचं मिळून सगळं काम, म्हणजे ती आल्यामुळे माझी भरपूर मदत झालेली आहे. तर आता सगळं आवरून झालं आहे. मला आता पोथी वाचायची आहे, तर मी पटकन पोथी वाचून घेते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी ही साडी ना तुळजापूरवरून घेतलेली आहे. म्हणजे आम्ही गेलो होतो, बराच टाइम झालेला होता तुळजापूरला गेलो हो. पण बघा ना, ही साडी तशीच होती आणि ती यावेळेस मला अशी भेटली. माझी इच्छा झाली की आपण देवीच्या उद्यापनाच्या दिवशी ही साडी घातली पाहिजे. म्हणजे तुळजापूरला मंदिराच्या बाहेर तुम्हाला माहितीच आहे, आपण जे देवीची ओटी भरतो ना, तिथे बाहेर असा आशीर्वाद म्हणून तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. तर त्यावेळेस मी ही साडी घेतली होती आणि मग मी आज ही उद्यापनाला घातली आहे. आणि अजून हे बघा, मी पाठीवर छानपैकी कळस असं पेंट केलेलं आहे, जे आपण कळस उद्यापनासाठी देवीचा मांडतो आणि त्याला छानपैकी वर्कही केलेला आहे. तर आता सर्व झालेलं आहे, सगळ्या महिला येतीलच, आपण त्यांना हळदी कुंकू करणार आहोत. आणि 25वा वर्ष असल्यामुळे मी थोडं स्पेशल गिफ्ट घेतलेलं आहे सगळ्यांसाठी. तर ते काय आहे तेही मी तुम्हाला दाखवते, पण आधी पोथी वाचून घेते. तर चला, हे बघा माझी तयारी झालेली आहे छानपैकी. म्हणजे सगळं आवरूनही झालेलं आहे, फक्त आता देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पोथी वाचायची आहे. तर ती आता मी वाचते आणि तुम्हाला दाखवते. हे वेगळे आहेत की म्हणजे असं गिफ्ट द्यायलाही मला असं खूप आनंद होतोय की 25 वर्ष झाले आहेत. आणि मग त्यासाठी मी यावेळेस 25 गिफ्ट्स आणले आहेत, म्हणजे त्याला वाण बोलतो आपण. तर मी असं सेट आणलेले आहेत की मी 25 बायकांना हळदी कुंकू करणार आहे आणि त्यांना वाण देणार आहे. आता आपण पोथी वाचून घेऊया. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकल्याने किंवा वाचल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, योग प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, कांती, श्रद्धा,
कृती, स्मृती, दया, दृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असतो. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करेल त्या भक्तांवरती महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतूने श्री महालक्ष्मीचे व्रत करायला विसरू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीची महिमा पुरवित भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री लक्ष्मी भयो नमः. ओम शांती शांती. ओम श्री महालक्ष्मी देवतापण नमस्तु. पोथी आता वाचून झालेली आहे. आता नैवेद्य ठेवते. बसा, घाई नका करू. घ्या आमचे पहिलेच आलेले आहेत लोखंडे ताई देवीच्या रूपाने. आता त्यांना हरिकुंकू करून झालेला आहे. थोडस नाश्ता दूध असं म्हणजे दुसरं तर काही खात नाही. बऱ्याच बायकांचा उपवास असतो त्यामुळे कसं दूध दिलेलंच त्यांना आवडतं. तर उद्यापनाला या कसं दूधच देतात. तर त्यामुळे दूध, वेफर्स हेच मी पण ठेवले. तर आता माझी मम्मी शूटिंग करत आहे. धनी चालले आहेत. आता याच्या पुढच्या ब्लॉगची काय वाट लागते त्यावर पण बघूया. चांगले करणार मम्मी. मम्मी काय आता काही मी अर्धी गायब असेल, अर्धीच असेल, अर्धी माणसं गायब असतील तर तुम्ही समजून घ्या. जसे उद्यापन आहेत तसं इतर बायकांकडेही असतात. माझ्या मैत्रिणींकडे आहे. तर आता मी आली आहे शिका भाभीच्या इथे उद्यापनासाठी. तर आपण इथे पाया पडून घेऊया आधी. आता आमच्या घरी देव्या आलेल्या आहेत. आज उद्यापनाला बोलतात ना, ज्या स्त्री येतात, ज्या बायका येतात ना, त्या देवीचं रूप असतात. तर आमच्या बिल्डिंगच्या बऱ्याच देव्या आलेल्या आहेत इथे. हे बघा, सगळ्याच लक्ष्मी आहेत. सगळ्याच घरच्या लक्ष्मी आहेत आणि सगळ्याच लक्ष्मी रूपाने आलेल्या आहेत घरी. आता त्यांना हळद कुंकू करून घेते.
धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। माझ्या मैत्रिणी आहेत, आमच्या बिल्डिंग मध्ये राहतात, त्या सगळ्या आज आलेल्या आहेत पूजेला आणि मला इतकं बरं वाटतं ना सगळ्यांना बघून. सगळ्या बघा किती छान दिसतात, किती सुंदर, अगदी देवीचं रूप आहे त्यांच्यामध्ये. आणि सगळ्यांनी अगदी मनापासून इतका छान आशीर्वाद दिलेला आहे ना, की पूजा बोलतात ना पूर्ण झाली आहे माझ्या त्यांच्या आल्यामुळे. मी आता आली आहे सोनाच्या घरी पाया पडायला. तीही महालक्ष्मीचे उद्यापन करते, उपास करते. आज तिच्या घरी पण उद्यापन आहे, तर पाया पडून घेऊया. आज सगळीकडे हळदी कुंकू दिसणार आहे तुम्हाला, कारण की दिवसच आहे उद्यापनाचा. आता टाइम आहे स्टोरीचा. ॲक्च्युली आता बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट सर्व महिला बायका आल्या होत्या, त्यांची पूजा झालेली आहे, हळदी कुंकू करून झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी म्हटलं ना तुम्हाला, यावर्षी माझा 25वा वर्ष होतो. म्हणजे मी काउंट कसं केलं, लग्नाच्या आधी 1 वर्ष अगोदर मी हे लक्ष्मीचे ना उपास म्हणजे मम्मी करायची, तर तिचं बघून मग मी सुरू केलेलं होतं. म्हणजे 1च वर्ष झालेला होता मी पूजा केली, उद्यापन झाले आमचे, आणि त्याच वर्षी माझं जमलं. म्हणजे मम्मीला इतकी घाई झालेली होती की त्याच दिवशी म्हणजे पहिलं स्थळ आलं आणि लगेच देऊन पण टाकली. हा, तिने वाटच नाही बघितली, नाही असं नाही. पण खरोखर छान बोलतात ना, देवीच्या कृपेने खूप छान झालं सगळं काही, की एवढे छान मला धनी भेटलेले आहेत. सगळ्यांना माहितीच आहे, टचवूड. तर त्यामुळे मग मी लग्न झालं माझं, आता डेट सांगायचं झालं तर मग तुम्हाला कळलंच माझ्या लग्नाला किती वर्ष झालेत ते. म्हणजे हा 25 वर्षाचा सेलिब्रेशन पण आम्ही लवकरच सेलिब्रेट करणार आहोत.
म्हणजे समजूनच जा माझ्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत ते. तर त्याच वर्षी माझं लग्न झालं आणि मग आता या वर्षी मला 25 वर्ष झालेले आहेत आणि देवीच्या कृपेने खूप सगळं काम आणि म्हणजे मला तरी त्याचा अनुभव आलेला आहे. माझ्या मम्मीलाही खूप चांगला अनुभव आहे की ती करत होती. ॲक्च्युली पप्पांचं ऑफ झाल्यामुळे तिने बंद केले, नाही तर तशी ती पूजा वगैरे करतेच. तिच्या आशीर्वादाने मिळाला देवीच्या. आणि खरोखर चांगलं असतं का, म्हणजे हे उपास करणं, पूजा करणं काही इतकं कठीण नाही आहे, मोठं काम नाही आहे. फक्त आपण जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतो, कळस, त्याच्यामध्ये नारळ, 5 पानं, 5 फळं, फुलं हे आणि नैवेद्य जसं आपल्याला जमतं तसं. बाकी आता प्रत्येक जणांनी मार्केटमध्ये तर भरपूर असं ते देवीचे मुखोटे मिळतात आणि सजावटीच्या वस्तू मिळतात, पण जो तो आपापल्या परीने करतो, आपापल्या पद्धतीने. मुकुट तू घातलाय ना, खरोखर साक्षात लक्ष्मी वाटते. हा ना, किती सुंदर दिसते. हो ना. हा म्हणजे सगळ्यांना आवडला, खरोखर सांगते मी. इवन बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की तुम्ही सोन्याचा केला आहे का. पण नाही, मी ॲक्च्युली एकविरेला गेली होती ना, तिथे मला आवडला तर मग मी तो घेतला होता आणि मग सजवला आहे आपल्या हिशोबाने. पण छान, खरोखर खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. गुरुवार जेव्हा हे असतात ना उद्यापनाचे, तेव्हा घरामध्ये एक वेगळाच वातावरण असतं. म्हणजे आपल्या घरात देवी आहे आणि तिची आपल्याला पूजा करायची आहे, हे खूप बरं वाटतं. आणि थँक सो मच मम्मी आली. मम्मी आल्यामुळे माझं भरपूर काम कमी नाही झालं, म्हणजे मला भरपूर मदत झाली. कारण की या वर्षी कसे इतर वर्ष ना, म्हणजे बायका 7 बायका असे आपण 5 किंवा 7 बायका त्यांना वाण देतो, हळदी कुंकू करतो. पण या वर्षी अक्षरशः 25 बायका. आणि पण तिने भरपूर मदत केली आणि आमचं जेवण ही सकाळीच आम्ही सगळं जेवण करून झालेलं होतं. ती आली आणि अगदी ती बोलते ना, तुम्हाला कामासाठीच बोलवते, तर ती काम करायलाच येते, ती माझी मदत करण्यासाठीच येत असते. म्हणजे पट्टापट गाजर विजर किसून दिले, झालं ते. तर आता बऱ्यापैकी झालेलेच आहेत, सगळेच येऊन गेलेले आहेत. तर आम्ही पण उपास सोडतो. कारण की किती वाजले आता, 9 वाजले. तरी मी सगळ्यांना वेळ दिलेला होता की 6 वाजता या, कारण की मला माहिती आहे एक्झॅक्ट टायमावर कोण येत नाही, पण 7 पर्यंत सगळ्या बायका त्याच्यानंतर कंटिन्यू चालूच होत्या. तर आल्या आणि सगळ्यांना हळदी कुंकू करून झालेला. आणि मी खरोखर आज इतकी खुश आहे ना, एकदम मस्त. बायका पण भरपूर खुश होतात. हा बायका पण अगदी. आणि एकाने तर किती छान कॉम्प्लिमेंट केलं माहितीये का, तुझी मम्मी किती छान दिसते. म्हटलं मम्मी मुलीवर गेलीये. मम्मीवर मुलगी नाही गेली, मी पप्पांवर गेली. म्हणजे माझे पप्पा इतके छान होते, सुंदरच होते दिसायला, नाही असं नाही. म्हणजे नॅचरल ब्युटी होती, त्यांना असं काही क्रीम वगैरे लावायची गरज नव्हती. पप्पा असे गोरे गोरे होते आणि त्यांचे गाल असे लाल लाल होते. त्यांचे आयलॅश ना असे ओरिजिनली असे लॉंग होते. म्हणजे माझे पण आहेत. मी मम्मीवर नाही गेलेली, मी माझ्या पप्पांवर गेलेली आहे. आणि आज जो क्रेडिट भेटलाय म्हणून मी तर मम्मीला दिलाय, मम्मी माझ्यावर गेली आहे. तर चला, भूक लागली आहे, आपण उपास सोडूया. आणि जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे मी तेही तुम्हाला दाखवते. तर चला. 10 म्हणजे रात्रीचे 10 वाजायला आले तरी काय आमचं दर्शन संपत नाहीये. हो, अगदी इथून तिथून सगळीकडे चाललंय. पण काय आजचा दिवसच येतो तर सगळीकडे फिरायचंच आहे. तर आता मी आली आहे आमच्या बबिता ताईंच्या इथे दर्शनासाठी. तर पाय पडून ताईंनी इतकं छान हळदी कुंकू केलं की असं वाटलं खरोखर मी देवीच आहे. बबिता ताईंच्या घरून निघाली, आता अनिताकडे आलीये. अनिताने बोलवलं आणि जाणार नाही असं तर होऊ शकत नाही. 11 वाजले तरी जाणार नाही. आता दर्शन करून घेऊ.
रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता सगळ्यांचं हळदी कुंकू करून झालेलं आहे. मीही सगळीकडे जाऊन आली आहे. तर हळदी कुंकू झालेला आहे. सो फायनली मी आता नैवेद्य म्हणजे उपास सोडते. नैवेद्य वगैरे देवीचं घेतलं आहे मी. तर आज आम्ही जेवणाला बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते बघा. डाळ, भात, मटर बटाटा, पनीरची भाजी, चपाती, पुरणपोळी आणि मस्तपैकी गाजरचा हलवा. आणि गाजरचा हलवा अगदी छान दिसतो. तर मी आता उपास सोडते. म्हणजे आपण नैवेद्य काढतोच तसं उपास सोडताना. सुरुवात मी आधी गाजरच्या हलव्यापासून करते, कारण की खूप छान दिसतो आहे. पण टेस्ट केलेला नाही आहे का, मला माहीत नाही ॲक्च्युली टेस्ट कशी, साखर वगैरे कशी झालेली आहे, ती किती आहे. पण बघूया टेस्ट करून. तुम्हाला वाटेल ॲक्टिंग करते, पण काय सुंदर झालाय. ओ माय गॉड, खरोखर इतका टेस्टी झालाय. खूपच छान. ॲक्च्युली का छान झाला माहिती आहे का, गाजर मम्मीने किसून दिलेले आहेत म्हणून तो छान झालेला आहे. खरोखर खूप छान. तर आता मी उपास सोडते. तुम्हीही जेवा. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. आणि देवी माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करू दे. मी आता जेवता जेवता धनी आले. त्यांना म्हटलं आधी गाजरचा हलवा टेस्ट करा आणि सांगा कसा झालाय. माझ्याने राहत नाहीये, मला तुमचं रिॲक्शन घ्यायचंय. तर थांबा, तरी गाजरचा हलवा ना टेस्ट करा आणि खरं सांगा कसा झाला आहे तो. टेस्ट करतो आणि मग तुम्हाला रिअल मध्ये कसं आणि झालं खरं सांगा तुम्हाला खरं कसा सांगा. वाटला. खूपच छान झालेलं आहे. यम्मी एकदम. मला बाहेरचं जे हॉटेल्समधला किंवा स्वीटच्या दुकानात जो गाजरचा हलवा बनतो ना, त्यापेक्षा घरचाच आवडतो. आणि तिने खूपच छान बनवला. माझी आई बनवायची ना त्या प्रकारचा तिने हलवा बनवलाय. छान झालं. म्हणजे खरोखर सांगते इतकं टेस्टी ना, कोणाला असं वाटेल जाऊ दे आपल्याला ऑर्डर देतील नाही तर लकवाई चान्स बनलाय. पण खरोखर खूप टेस्टी बनलाय. आणि हा हलवा आहे ना अजून फ्रीज मध्ये थंड गेल्यानंतर अजून टेस्टी लागेल.